नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन उपलब्ध व्हावं यासाठी राबवण्यात येणारी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे कुसुम सोलर योजना. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तुम्ही जिल्ह्यानुसार पाहू शकता. तर ती यादी कशा पद्धतीने पाहायची, आपलं नाव चेक कसं करायचं, तर याची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईल मधलं गुगल क्रोम हे ओपन करून घ्यायचं आहे. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे ते लिंक कॉपी करून तुम्ही सर्च बॉक्समध्ये पेस्ट करायचे आहे आणि सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज येणार आहे. तर यामध्ये आपल्याला जे 3 डॉट दिसतात त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला डेस्कटॉप साईड ही करून घ्यायची आहे. डेस्कटॉप साईड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं स्टेट जे आहे, आपलं जे काय राज्य आहे ते राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. तुम्ही ज्यावेळी स्टेट निवडता त्या ठिकाणी स्टेट निवडताना तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळतील. या ठिकाणी महाराष्ट्र जे आहे ते महाराष्ट्र मेडा आणि महाराष्ट्र एमएसबी. तुम्ही ज्याच्या अंतर्गत फॉर्म भरला असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तुम्ही जर करायच्या अंतर्गत फॉर्म भरला असेल तुम्हाला मेडा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि एमएसबीचा असेल तर तुम्हाला एमएसबी वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे नंतर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचा जे काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पंप कॅपॅसिटी जी आहे ती किती एचपीचा आहे, तुम्ही किती एचपी साठी त्या ठिकाणी अर्ज केला होता, तर ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही वर्ष आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी 2024 हे निवडायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला गो वरती क्लिक करायचे. जसं तुम्ही गो वरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचे हे पेज येणार आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकताय की ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी दिला गेला आहे. जे काय शेतकऱ्याचं नाव आहे, फार्मर नेम आहे ते या ठिकाणी दिलं आहे. फादर हजबंड जे काय नाव असेल ते या ठिकाणी दिलं आहे. जेंडर आहे, ये नंबर त्या ठिकाणी दिला आहे. जिल्हा दिला आहे, विलेज दिला आहे आणि या ठिकाणी इन्स्टॉलेशन इयर ऑफ इन्स्टॉलेशन ते इयर या ठिकाणी दिलं आहे. पंप जे कॅपॅसिटी दिली आहे 7.5 एचपी आहे, किती एचपी आहे ते. त्यानंतर पंपचा टाईप दिला आहे, या ठिकाणी डीसी आहे का कोणता आहे ते. त्यानंतर पंप कॅटेगरी आहे, पंप सब टाईप दिले आहे. तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने हे तुम्ही संपूर्ण लिस्ट या ठिकाणी जिल्ह्याची लिस्ट तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला जर पुढे जायचं असेल तुम्ही या ठिकाणी नेक्स्ट वरती क्लिक करून तुम्ही पुढच्या पेजवर देखील जाऊ शकता. तुम्हाला ही जी पीडीएफ आहे, ही जी लिस्ट आहे तुम्हाला या ठिकाणी लिंक मध्ये जर डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी 3 ऑप्शन आहेत, CSV, एक्सेल आणि पीडीएफ. तुम्ही ही जी लिस्ट आहे ही लिस्ट तुम्ही एक्सेल मध्ये देखील डाउनलोड करू शकता, पीडीएफ मध्ये देखील डाउनलोड करू शकता. तर पीडीएफ मध्ये करायचं असेल तर या ठिकाणी पीडीएफ वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही पीडीएफ वरती क्लिक कराल तर तुमच्या समोर या ठिकाणी पीडीएफ फाईल ही या ठिकाणी ओपन होईल. तुम्ही या ठिकाणी जाऊन ओपन करू शकता. जर तुम्हाला एक्सेल मध्ये करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी एक्सेल वरती क्लिक करून त्या ठिकाणी तुमच्या समोर ही फाईल ओपन होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ही फाईल आपल्या या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का हे तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.